नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला सांगणार आहे एक मस्त स्टोरी, पण त्याच्या आधी जरासं प्रस्तावना. अं, आता ही प्रस्तावना ऐकायच्या आधी तुम्हाला सांगते, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रस्तावना काय आहे? तर गोष्टी ऐकण्याचा मोह सगळ्यांनाच होतो. गोष्टी ऐकताना खूप मजा येते आणि कधी-कधी तर गोष्ट ऐकता ऐकता तहान, भूक आणि झोपसुद्धा विसरून जातो. गोष्टी सांगायला आणि ऐकायला कुणाला आवडत नाही. आत्तापर्यंत आपण खूप गोष्टी ऐकल्या आणि सांगितल्या. पण मोजता येतात का? गोष्टी कितीतरी प्रकारच्या असतात. झाडाझुडपांच्या असतात, पशुपक्ष्यांच्या असतात, राजा-राणीच्या असतात, शूरवीरांच्या असतात, जादूच्या असतात, खूप पूर्वीच्या काळातल्या असतात, आजी-आजोबांनी सांगितलेल्या असत्या, जमतीच्या असतात, विचार करणाऱ्या लावणाऱ्या असतात. तर आज मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे. तर ऐका ती गोष्ट आणि त्याला नाव मात्र तुम्ही द्यायचं आहे. ओके? तर गोष्ट ऐकूया. नंदूने एक मोठी उडी मारली आणि तो खडकावर पोचला. मग तिथून आणखी एक उडी मारली आणि तो थेट बेटावरच पोचला. खरं तर हे फारच धोक्याचं होतं, पण नंदू काही कमी धाडसी नव्हता. नंदूने बेटावर मनसोक्त आंबे खाल्ले आणि मजेत फिरून परत खडकावर एक उडी मारून गेला. तसाच तो परत आला. त्याने आईबाबांना आपल्या या बेटाबद्दल सांगितले. आपल्या मित्रानं तर त्याने आपल्याबरोबर बेटाचं यायचं आमंत्रण देखील दिलं. बेट फार दूर नाही, आम्ही नाही येणार असं म्हणून मित्र त्याच्याबरोबर यायला तयार नव्हते. भूक लागली की नंदू एकटाच बेटावर जायचा. पावसाचे दिवस होते. नदीचं पाणी बरंच वाढलं होतं. नदीला खडक बराच पाण्याखाली गेला होता. एक दिवस नंदू बेटावरून परत यायला निघाला. तेव्हा खडकाचा थोडासा भाग दिसत होता. नंदू काळजीपूर्वक खडकावर उडी मारण्याच्या बेतातच होता. पण तो एकदम थांबला. असं कसं झालं? खडक तर आता पहिल्यापेक्षा अचानक मोठा कसा काय झाला? ह्यात नक्कीच काहीतरी धोका असणार, असा विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली. नंदूने मोठ्याने विचारलं, खडक दादा तू ठीक आहेस ना? पण काहीच उत्तर आलं नाही. परत नंदूने मोठ्याने विचारलं, आज तू बोलत का नाही आहेस? खडकावर झोपलेल्या मगरीला वाटलं, हा खडक बहुधा रोज या माकडाशी बोलत असेल. अरे दादा तू काय म्हणत होतास? मगरीने विचारलं. तिचं डोकं आणि शेपूट पाण्यात लपलेलं होतं. नंदूला मगरीची युक्ती समजली. तो म्हणाला, तू मगर आहेस ना? तुला काय हवंय? मगरीने रागावूनच उत्तर दिलं, मी तुला खाणार आहे. नंदू विचारात पडला. आता या मगरीपासून आपण आपली सुटका कशी करून घ्यावी? मग त्याला एक उपाय सुचला. तो म्हणाला, मगरताई एवढंच ना, तू तुझं तोंड जितकं मोठं उघडता येईल तितकं उघड. मी सरळ तुझ्या तोंडातच उडी मारीन. पण तू डोळे मात्र अगदी घट्ट मिटून घे. माझी उडी जर चुकली तर तुझ्या डोळ्यांना लागेल ना. मूर्ख मगरीने आपले डोळे घट्ट आणि पटकन मिटून घेतले आणि तोंड उघडून वाट पाहत राहिली. नंदूने नीट लक्ष देऊन बरोबर मगरीच्या पाठीवर उडी मारली आणि दुसऱ्याच उडीत तो पलीकडच्या किनाऱ्यावर पोचला. तर कशी त्यांनी युक्तीने हे साधलं बघा. तर अशा याचं तात्पर्य काय आहे, की जर आपल्याकडे युक्ती असेल तर आपण कुठचीही गोष्ट एकदम मस्त सोडवू शकतो. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय.